आता आपल्याला साडीला कलर द्यायचा आहे. फेस, ब्लाऊज, हेअर्स सगळं झालेलं आहे. तर साडीचा कलर आहे बॉर्डर पिंक आणि बेस ब्लू कलर. हा ब्लू एकदम ब्राईट कलर आहे. आपल्याला इथे दिला तरी तो ह्या पूर्ण पेंटिंगसोबत मॅच नाही होणार. त्यासाठी आपल्याला थोडा लाईट ब्लू कलर बनवावा लागेल. सो व्हाईट कलर जास्त ॲड करायचा आहे. कोणताही कलरचा लाईट शेड बनवताना व्हाईट जास्त असला पाहिजे. त्यामध्ये डार्क शेड मिक्स करायचे. सो ब्लू कलर रेडी झाला आहे. ही साडीची बॉर्डरची स्पेस आहे, त्याच्या खालच्या साईडला ब्लू कलर द्यायचा. हा कलर एकदम सॉफ्ट झाला आहे आपल्या पेंटिंगच्या हिशोबाने. तर जर शेडिंग करायची असेल तर तोच डार्क शेड फक्त एजेसला द्यायचा आणि स्प्रेड करायचा आहे. या लाईन्समुळे साडी आपली हायलाईट होईल आणि एक डेप्थ क्रिएट होईल साडीमध्ये. प्लीट्सचा पोर्शन असा हायलाईट करायचा आहे.